सुरू असलेला सामना इथे आपण पाहतोय. लक्ष्मीकांत भाटे विरुद्ध राम जानकी गावखडी. टॉस जिंकला गेला लक्ष्मीकांत भाटे संघाच्या माध्यमातून आणि प्रथम क्षेत्ररक्षण खेळण्याचा घेतला निर्णय. कर्णधारांनी ते मत व्यक्त केलं होतं. ज्या पद्धतीने गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने राम जानकी गावखडी संघाला जसं रोखलं होतं तसाच रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती इथे गारद होतोय तो योगेश पेंडकर. गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो योगेश पेंडकर. आणि पहिला स्टार खेळाडू, टेनिस विश्वातील एक दिग्गज आणि बेस्ट कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो योगेश पेंडकर या 0 या धावसंख्येवरती माघारी परततोय. पहिलाच मोठा हादरा इथे बसलाय तो राम जानकी गावखडी संघाला. फेकला गेलेला पहिलाच बॉल आणि पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा इरादा इथे होता तो योगेश पेंडकरचा. मोठा फटका खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, उंच हवेमध्ये बॉल पाहायला मिळाला आणि 30 यार्ड सर्कलमध्ये बिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक ज्याने केली नाही कोणतीही चूक आणि पकडली इथे एक शानदार कॅच. योगेश 0 या धावसंख्येमध्ये परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो अमोल भोसले. पहिल्या सामन्याचा हिरो ठरलाय तो अमोल. लो फुल टॉस, बॅट ड्राईव्ह करायचा इरादा होता. बॅटची एज घेतले. फर्स्ट स्लिपला चेंडू कॅरी होईल. डिक्लेअर झोन पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळेल. खाते इथे ओपन होते ते संघाचं आणि त्याचबरोबर खाते इथे ओपन करतोय तो अमोल भोसले. यानंतर होणारा सामना दावदेश्वर नाणीज विरुद्ध गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचे. यावेळी आणखीन एक मोठा फटका इथे खेळला गेला. क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग. नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप होईल बॉल. इथे घेतल्या जातील त्या 2 धाबा. अमोल भोसलेने मोठा फटका खेळण्याचा केला प्रयत्न. मिस टाइम झालेला शॉट होता. उंची लाजवाब पाहायला मिळाली परंतु जेवढी लांबी अपेक्षित होती तेवढी मिळाली नव्हती. परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळाले. बॉलचा पाठलाग करण्यासाठी पुढे सरसावलेही होते परंतु 2 धावा रोखण्यास सफल ठरत आहेत. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचेल 3 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते पहिलं. आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरबाज गोलंदाजी सचिन मोरे याची. पनवेलचा धुरंधर खेळाडू सचिन मोरे वारे वारे पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता. आणि या ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल. स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा इरादा होता तो अमोल भोसलेचा. मिडॉनच्या दिशेने चेंडू कॅरी होतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल फील्ड केला गेलाय. तत्वात चपळतेने 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 4 अंकावरती जाऊन स्थिरावेल. लाजवाब गोलंदाजी पनवेलच्या या खेळाडूकडून सचिन मोरे. वारंवार बदलली जाते फील्ड. बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान इथे घेतले जात आहेत. 2 खेळाडू सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळतील कारण पॉवर प्लेचं षटक इथे सुरू आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे 7 षटकांमधील पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. आणि पॉवरबाज गोलंदाजीला केला गेलेला प्रारंभ यावेळी सचिन मोरे. नेक्स्ट बॉल राईट अराउंड द विकेट आहे. लो फुल टॉस, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट हँडेड फलंदाज एजाज कुरेशी याचा परंतु बॅट बॉलचा संपर्क इथे प्रॉपरली झाला नाहीये. त्यामुळे येतोय तो या इथे डॉट बॉल. अतिशय शानदार गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. एजाज कुरेशी विरुद्ध सचिन मोरे. परंतु यावेळी थोडासा सरस ठरलाय तो सचिन. आडव्या बॅटने केलाय वार. स्क्वेअर लेगचा खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये. बॉल जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. षटक क्रमांक समाप्त होतोय पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 6. पहिला धक्का इथे बसलाय तो योगेश पेंडकरच्या स्वरूपात. आणि त्याचमुळे इथे जखडलं गेले, रोखलं गेले आणि चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली ती सचिन मोरेची. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त. धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना राम जानकी गावखडी संघाची 1 गडी बाद 6 धावा.
एक गडी बाद 6 धावा, कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा आहे इथे इरादा. अमोल भोसले स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपात मिळालेल्या 2 धावा शेवटच्या चेंडूवरती. पहिलं षटक समाप्त आणि इथे बॉलिंग मार्गवरती दुसरं षटक घेऊन आदित्य मोरे. हाही पनवेलला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि या मोरे बंधूंची शानदार कामगिरी इथे पाहायला मिळाले. जयभैरव चषक 2025 या पर्वामध्ये आदित्य राईट ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल. एका धावेसाठी दिला गेलेला कॉल आणि यस, एक धाव सहजपणे इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्या 7 या अंकामध्ये जाऊन पोहोचेल. यावेळी स्ट्राईक रोटेट करताना फलंदाज पाहायला मिळत आहेत, परंतु एका बाजूने कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, अमोल भोसलेने गोलंदाजावरती केलेलं आक्रमण आणि त्यामुळे त्याच्याकडून झालेल्या चुका आणि शुभम आमरेकडून वारंवार चुका झालेली पाहायला मिळेल. कारण ज्यावेळी फलंदाज हवी ठरतो त्यावेळी गोलंदाजावरती दबाव निर्माण होतो आणि दबाव निर्माण झाल्यानंतर भरकडलेली दिशा आपल्याला पाहायला मिळाली आणि तोच दबाव इथे निर्माण करणं गरजेचं आहे. यावेळी स्ट्रेट खेळलाय, बॉल येतोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, बॉल फील्ड करेल, फेकी करेल, तद्वर घेतली जाईल ते 1 रन. एजाज कुरेशीच्या बॅटमधून आलेला हा फटका थोडा वेळ इथे जरूर घ्यावा लागला त्या एजाज याला, कारण या विकेटची महती थोडी आतापर्यंत त्याला प्राप्त झाली नाहीये. त्यामुळे जसजसा तो वेळ इथे या विकेटवरती दवडेल तसतशी विकेटचे कमी आणि हमी तो जाणून चुकेल. पुढचा चेंडू यावेळी थोडासा मिस टाइम शॉट आहे, कारण वेगवान चेंडू होता, बॅटवरती थोडासा लवकर आला आणि त्यामुळे ज्या दिशेला खेळायचं होतं त्या दिशेला बॉल मात्र जाऊ शकला नाही आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू कॅरी होतोय. 9 ही धावसंख्या स्कोर कार्डवरती. दोन्ही मोरे बंधूंकडून पॉवर प्लेची सांभाळली जाणारी ही जबाबदारी अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी पार पाडली असं म्हणावं लागतंय. कारण पहिलं षटक 6 धावांचं आणि त्यानंतर आदित्य मोरेच्याही माध्यमातून एक चांगली सुरुवात. यावेळी परफेक्ट जॉर्ग होता, जोरदार अपील इथे पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात मिळेल ती फक्त आणि फक्त 1 रन. 1 रन यावेळी संघाच्या खात्यामध्ये ती जोडली जाणार आहे. धावसंख्या 10. सामन्याला सुरुवात कशी होते आणि त्यानंतर आपण सामन्याचा शेवट कसा करतो, कारण गेल्या 2 रात्रीमध्ये आपण पाहिलं तर सुरुवात अतिशय धमाकेदार झालेली पाहिली, परंतु त्यानंतर शेवट मात्र खराब झालेले पाहायला मिळाले. परंतु यावेळी सुरुवात याही वेळी लाजवाब होताना पाहायला मिळते लक्ष्मीकांत भाटे संघाची, परंतु शेवट कसा होतो यावरती सामन्याचा रिझल्ट अवलंबून असतो. आदित्य मोरे पुढील चेंडू घेऊन अमोल भोसलेसाठी आखूड टप्पा, वारंवार ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न करताना अमोल भोसले इथे पाहायला मिळालाय. एजाज आहे थोडासा निराश झालाय, कारण नॉन स्ट्राईक इनला असणारा खेळाडू बॉलवरती लक्ष ठेवून असो कशा पद्धतीने बॉल हरकत घेतोय आणि त्यामुळे थोडासा निराश झालेला पाहायला मिळतोय एजाज कुरेशी. अमोल भोसले स्ट्राईक रोटेट करून खेळणं ही तेवढंच आवश्यक आहे आणि हाही फटका मिस करतोय. उंच हवेमध्ये पाहायला मिळालाय, बॅटची एज घेतले यष्टीरक्षक बॉल खाली हेमंत आणि हेमंतने पकडलेला हा झेल इथे पाहायला मिळतोय, त्यामुळे माघारी परत येतो अमोल भोसले. अमोल भोसले यावेळी लक्ष्मीकांत भाटे संघाचा यष्टीरक्षक प्रफुल्ल पाटील
पनवेलचा खेळाडू यष्टीरक्षकाची भूमिका बजावते, कारण पनवेलचाच गोलंदाज यावेळी बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळालाय. त्यामुळे या दोघांच्या कॉर्डिनेशनमध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला गेला होता तो अमोलचा, कारण त्याआधी आलेले 2 लाजवाब चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन उंच हवेमध्ये गेलेला बॉल आणि प्रफुल्लने पकडलेले कॅच. त्यामुळे बसलेला संघाला दुसरा धक्का. न्यू बॅटर अक्षय राठोड या क्रीडांगणामध्ये प्रवेश करतोय. गावखडीचा स्मार्ट बॉय या क्रीडांगणाच्या आतमध्ये बाहुबली खेळाडू आहे. कडे कडे चौकार षटकार ठोकण्याची क्षमता असणारा हा खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये थोडासा लवकर इथे दाखल झालाय. सामन्याची सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेण्याचा असेल इथे इरादा, कारण पहिला सामना खेळत असताना गोल्डन डकचा शिकार ठरला होता. त्यामुळे थोडासा निराश झाला होता, परंतु या सामन्यामध्ये त्याला संधी आहे. मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त वेळ राहून खेळणं इथे अपेक्षित आहे. स्ट्रायकिंग एंडला एजाज कुराशी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहिली ती 10. निहार भाटकर पहिला चेंडू घेऊन हो घुटना टेकला होता आणि ऑन साइडला फटका खेळायचा होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निहार भाटकर कमालीची गोलंदाजीला सुरुवात करताना ते पाहायला मिळालं. वेगवान चेंडू गुडलर लेंथ वरचा थोडस वळण घेणारा हा बॉल एजादला चुकवतोय, एजादला बीट करतोय. निर्धाव चेंडूने केलेली सुरुवात तुम्ही वाटतोय इथे गोलंदाजाचा आत्मविश्वास. लो फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. बॉल फील्ड करेल आणि येईल इथे तो डॉट बॉल. दुसरा डॉट बॉल इथे आलाय. यस, यावेळी तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते. DRSचा वापर इथे केला जातोय फलंदाज एजाज कुरेशीच्या माध्यमातून. प्रत्येक व्ह्यू मध्ये हा बॉल तपासला जाईल, चेक केला जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इथे पोहोचेल. फुल टॉस चेंडू होता, बीमर इथे पाहायला मिळाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता एजाजचा. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल फील्ड ही केला गेलेला पाहायला मिळालाय, परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न इथे केला गेला नाही तो एजाज कडून. अक्षय राठोड एक सिंगल घेण्यासाठी उत्सुकी होता, त्याने कॉल ही दिला, परंतु एजाजने त्याला माघारी दवडलं. आणि यावेळी एजाज कुरेशीला आक्रमण करायचं आहे, स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहून खेळायचं आहे. आणि यस, थर्ड एम्पायरचा निर्णय इथे पोहोचतोय आपल्यापर्यंत. फेअर डिलिव्हरी. आणि लगातार दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. लक्ष्मण भाटे संघाकडून कर्णधार निहार भाटकर. तिसरं षटक, अतिशय दमदार कामगिरी आणि एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देताना यावेळी बॅकफुटवरती कट केलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. बॉलवरती येईल, बॉल गॅदर करेल, तत्वर मिळेल ती 1 रन. एक धाव घेत पुढे जाण्याचा आहे ते प्रयत्न तो यावेळी एजाज याचा. अक्षय राठोड यावेळी स्ट्रायकिंग एला बाहुबली खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे आणि कडे चौकार षटकारची लगवण्याची किमया राखणारा खेळाडू. आणि समोर असेल निहार भाटकर. वारंवार फील्ड इथे बदलली जाईल, कारण अक्षय राठोडचा खेळ पाहत आलाय तो निहार भाटकर. त्यामुळे अक्षय भाटकर कोणत्या दिशेला कशा पद्धतीने खेळतो हे याला ज्ञात आहे आणि त्यालाच अनुसरून गोलंदाजी करताना निहार भाटकर. हा पहिला बॉल घेऊन, परंतु यावेळी बाहुबली खेळाडूच्या बॅट मधून निघालेला हा बाहुबली शॉट. 6 धावा, धमाका ब्लास्ट. पहिला चेंडूचा सामना करत असताना अक्षय राठोडने इथे धमाका केलाय. निहार भाटकरचा हा पहिलाच बॉल अक्षय राठोड खेळत होता आणि त्याने इथे बॉलला मात्र दवडले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. का मला बाहुबली म्हणून पाहिलं जातं गावखडी संघाकडून, याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती देताना अक्षय राठोड. निहार भाटकर पुढचा चेंडू घेऊन अक्षय राठोड खेळण्यासाठी सज्ज. त्यावेळी बॅकफुटवरती अनेक सेन्सिबल शॉट इथे पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने खेळलाय, डिक्लेअर झोन आहे, 1 रन इथे मिळेल. एकाच धावेवरती मानावं लागलं इथे समाधान. 2 चेंडूंचा सामना केलाय तो अक्षय राठोडने, 7 धावा इथे त्याने बनवल्यात. यावेळी निहारची एक चांगली रणनीती, ग्राउंड स्टिकच्या बाहेर ठेवला होता बॉल, जेणेकरून कट करण्याचा प्रयत्न करेल,
परंतु ज्याच्या ऑन साइडला बॉल दिला जाईल हा धमाका करेल. आणि यास पुन्हा एकदा ऑन साइडला दिला गेलेला बॉल आहे. सीमारेषेच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि आणखी एक मोहरा इथे गारद होतोय. अक्षय राठोड डगावच्या दिशेने वैयक्तिक 7 धावसंख्येवरती माघारी पडतील. ऑन साइडला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावी गती कमी होती परंतु विकेटची हमी इथे मात्र मिळाली. निहार बाटकर याला अक्षय राठोड डगआउटच्या दिशेने परततोय आणि इथे बसतोय तो संघाला तिसरा धक्का. खूप मोठा हादरा इथे असेल कारण पहिल्या चेंडूवरती गारद झालेला योगेश पेंडकर आणि त्यानंतर गारद झाला तो अमोल भोसले आणि त्यानंतर गारद होतोय तिसरा मोहरा. इथे गारद झालाय तो अक्षय राठोड. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना राम जानकी गावकडी संघाची धावसंख्या आहे 18 धावा. 3 गडी बाद 18. एक चांगली गोलंदाजी, दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि सर्व गुण संपन्न असा केला गेलेला खेळ लक्ष्मीकांत भाटे संघाकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष मेहरुल. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. या जोडीकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील परंतु एका एंडला एजाज कुरेशी थांबून खेळताना इथे दिसतोय कारण जेवढा वेळ एजाज मैदानाच्या आतमध्ये राहील एक फायटिंग स्कोरची अपेक्षा राहील ती राम जानकी गावकडी संघाकडून. आणि इथे मात्र बॉलिंग मार्गवरती प्राचारण केलं जाते. आदित्य मोरे मॅन फ्रॉम पनवेलला बिलॉंग करणारा खेळाडू आहे ज्याच्यावरती 4थ्या षटकाची जबाबदारी सोपवली गेली. समोर असेल तो एजाज कुरेशी. फील्ड वारंवार इथे बदलली जाईल, सजवली जाईल आणि ज्या पद्धतीने फील्ड आहे त्या दिशेला गोलंदाजी इथे केली गेली तर हाही जाळ्यामध्ये सापडू शकतो. आखूर टप्पा होता, फटका इथे चुकलाय परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल कॅरी होईल, 1 रन इथे मिळेल. फटका इथे चुकला होता, स्टिकर वरती आदळला होता बॉल. प्रॉपर टाइम करत नाही, मिडल होऊ शकत नाहीये तो हा बॉल कारण गती कमी होती. टप्पा घेतल्यानंतर थोडीशी गती कमी झालेली पाहायला मिळाली. बॅट क्लिअर झाली होती, स्टिकर वरती आदळलेला बॉल पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने उंच हवेमध्ये होता काही काळ बॉल. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही करताना पाहायला मिळाला परंतु बॉल पर्यंत प्रॉपरली पोहोचू शकला नाही. डिक्लेअर झोन मध्ये गेले बॉल, 1 रन इथे मिळाले. लो फुल टॉस, घुटना टेक तमाशा देख या पद्धतीने खेळला गेलेला फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी कलबली पाहायला मिळाली. मिसफिल्ड इथे झाले, 2 धावा इथे मिळाला आणि स्ट्रायकिंग एंडला एजाज इथे राहतोय. धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. एजाजचे प्रयत्न चालू आहेत बिग हिट करण्याचा, तो इथे प्रयत्न करतोय. शेवटच्या बॉल पर्यंत त्याला कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. खराब चेंडूवरती स्वार व्हावं लागेल परंतु चांगल्या चेंडूचा सन्मान मात्र इथे राखावा लागेल. पुन्हा एकदा लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट खेळलाय, ड्राईव्ह केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन मिळते. 22 अंकावरती पोहोचते ती धावसंख्या. 3 गडी गमावलेत राम जानकी गावकडी संघाने. आशिष मेहरुल यावी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहे. पॉवर बाज गोलंदाजी यावी लक्ष्मीकांत भाटे संघाच्या माध्यमातून ते पाहायला मिळाले. स्टारकास्ट खेळाडूंना त्याने रोखले, जखडून ठेवले आणि कोणताही स्वैरमाना विशेष इथे पाहायला मिळाला नाहीये. चांगलं ब्लॉक केले गेले त्या सर्व खेळाडूंना. आणि त्यानंतर इथे धमाका आहे आशिष मेहरुलच्या बॅट मधनं. इथे केला गेलाय ब्लास्ट, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क लगावला गेलेला हा टोला. आशिष मेहरुल धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 28 या अंकावरती. गुड लेंथ वरचा बॉल, थोडासा बाउन्स इथे मिळाला, भिरकवण्याची संधी मिळाली. पॉवर जनरेट केलं, मिडल केला आणि फेकून दिला. यावी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पार्कच्या बाहेर
6 धावा. पहिल्या चेंडूवरती केलं गेलेलं आक्रमण इथे आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिला चेंडू इथे सामना करत होता आशिष मेहरुल. आदित्य मोरेचा हा चौथा चेंडू, परंतु आदित्यला सामना करत असताना लगावला गेलेला हा पहिला ब्लास्ट शॉट. सुपर डुपर हिट मेहरुल. आणि लगातार दुसरे खडे 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 एकदम सीमारेषेच्या पलीकडे दवडतोय बॉलला आणि इथे सांगतोय 6 धावा माझ्या बॅट मधून. चला इथे धमाका. फटका लाजबाब. पहिला चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून. काय तो फटका सजवला, काय ते बॉडी बॅलेन्स पाहायला मिळालं, बॅटचा स्विंग पाहायला मिळाला, परफेक्ट मिडल केला आणि जणू काही फटका खेळल्या खेळल्या या फटक्यावरती 6 धावांचा शिक्काच लगावला गेला होता. असा हा मधुर आवाज बॅटमधनं निघालेला पाहायला मिळालाय. सलग 2 चेंडूवरती लगावले 2 षटकार. आशिष मेहरुल ऑन फायर. धावसंख्या पोहोचले 34 अंकावरती. 34 रन, 34 धावा. चौथ्या षटकातील पुढील चेंडू. ओहो, यावी शॉर्ट ऑफ लेन. ऑफ पिच डिलिव्हरी ती पाहायला मिळाली. शॉर्ट डिलिव्हरी होती, बाउन्स मात्र ते कमी पाहायला मिळतोय, त्यामुळे आशिष बॉल पर्यंत प्रॉपरली पोहोचू शकला नाहीये. निर्धाव चेंडू षटक क्रमांक समाप्त होते ते यावेळी चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 गडी बाद, 34 धावा. प्रथम फलंदाजी करतोय तो रामजानकी गावकडी संघ. टॉस जिंकलाय लक्ष्मीकांत भाटे संघाने. पॉवर प्लेची दोन्ही षटकं यावी जर आपण विचार केला तर मोरे बंधूंनी सांभाळली. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा खर्च केल्या गेल्या. सचिन मोरेने फेकलेलं पहिलं षटक पहिल्या चेंडूवरती योगेश पेनकरला दाखवला गेला डगआउटचा रस्ता आणि 6 धावा खर्च करून महत्त्वाचा मोहरा गारद करताना आपण सचिन मोरेला पाहिलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यानंतर पॉवर प्लेचं दुसरं षटक आदित्य मोरेने इथे सांभाळलं. त्याने 4 धावा खर्च केला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली, ती म्हणजे अमोल भोसले याची. आणि त्यामुळे कम्प्लिटली बॅकफूटवरती गेलेला संघ इथे आपण पाहत होतो राम जानकी. परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आशिष मेहरुल, त्याने केलेला धमाका. 2 ब्लास्ट शॉट पाहायला मिळाले, 2 षटकार त्याने इथे ठोकले. त्यामुळे एक सन्मानजनक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले. 34 रन. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये येऊन इजाज सोबत थोडीशी चर्चा केली, बातचीत केले, कशा पद्धतीने यानंतर इथे आपल्याला खेळलं पाहिजे याबद्दल चर्चा केले. कारण एकाच संघातनं खेळणारे हे 2 खेळाडू आहेत. सुप्रीमो चषकाचे हे सुपरमॅन, परंतु एक सुपरमॅन डगआउटच्या दिशेने, परंतु दुसरा सुपरमॅन मैदानाच्या आतमध्ये आहे, तो म्हणजे एजाज कुरेशी. आणि बॉलिंग मार्गवरती इथे दाखल झालाय नेहार भाटकर, स्वतः कर्णधार लक्ष्मीकांत भाटे संघाचा. नेहार राईट अबॉर द विकेट. पहिला बॉल, यस, तेवढ्या ताकदीने ऑन साइडला खेळण्याचा केला गेला प्रयत्न. डीपला क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती येतोय, बॉल फील्ड करतोय. एकच रन इथे बेल. एका रनने धावसंख्या 35 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आशिष सोबत चर्चा करतोय. आशिष 2 षटकार ठोकलेत वैयक्तिक. आपण जर पाहिलं तर 12 धावसंख्येवरती खेळताना आशिष मेहरुल. दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ते रामजानकी गावकडी संघाचे. आणि इथे लक्ष्मीकांत भाटे संघाचा लोकल बॉय निहार भाटकर. राईट अँड बोर्ड विकेट. पुढील चेंडू घेऊन परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केला, स्ट्रेट येतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला 30 यार्ड सर्कलला. आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली. दर्जेदार क्रिकेट अनुभवायला मिळते. एका बाजूला लोकल बॉय निहार भाटकर तर समोर आहे तो आशिष मेहरुल. यांच्यामध्ये चाललेली लढत भिडत. यावी गती कमी होती, मोठा फटका खेळण्याचा केला गेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय मिड विकेटला आणि त्याच्या माध्यमातून पकडला गेलेला झेले.
आणखीन एक एका विकेटचं होतं इथे पतन. अडचणीमध्ये येतोय राम जानकी गावकडी संघ. डगआउटच्या दिशेने यावी परतेल तो आशिष मेहरुल आणि विकेट प्राप्त केले कुठे लक्ष्मीकांत भाटे संघाचा लोकल बॉय कर्णधार निहार भाटकर. निहार भाटकर इथे यशस्वी ठरलाय. खूप मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते ती राम जानकी गावकडी संघाच्या या प्लेइंग 11 मध्ये. परंतु ज्याप्रमाणे पत्त्याचा बंगला कोसळावा ना त्याप्रमाणे इथे कुठेतरी फलंदाजी कोसळलेली पाहायला मिळते, ढासळलेली पाहायला मिळते. परंतु ढासळलेली भिंत पुन्हा उभी कशी करायची हे एजाजला माहिती आहे. आणि जोपर्यंत एजाज मैदानाच्या आतमध्ये आहे फायटिंग स्कोर जरूर इथे बनवला जाणार, यात मात्र कोणताही डाऊट नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय शुभम आमरे. शुभम ही बिग हिटर आहे. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये आला त्यावेळी शुभमच्या माध्यमातून लाजवाब कामगिरी, शुभमची कामगिरी राहिले. आणि पुन्हा एकदा आपल्या संघाचा तारणहार त्याला बनावा लागेल. ज्या चुका आपण फर्स्ट इनिंगमध्ये केल्या आहेत, या आधीच्या फर्स्ट सामन्यामध्ये केल्या आहेत, पहिला सामना खेळत असताना ज्या चुका झाल्यात त्या दुसऱ्या सामन्यामध्ये करून चालणार नाही आहेत. आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. मित्रांनो, चुकांमधून आपण शिकलं पाहिजे आणि आपली प्रगती केली पाहिजे असं नेहमीच सांगितलं जातं. आणि तसंच मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याकडनं ज्या चुका झाल्यात त्याच्याकडून शिकून आपण प्रगती केली पाहिजे. यावी गती लाजवाब होती परंतु टप्पा इथे मात्र चुकीचा पाहायला मिळाला. लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल, पंच दंडित करतायत. येतो इथे वाईट बॉल, 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 36 रन, 36 धावा. 5वं षटक अजूनही आहे इथे प्रगतीपथावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ 5व्या षटकातील बाकी असताना निहारचा हा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. बॅटच्या बॉटम एजला लागतोय बॉल आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इथे ट्रॅव्हल होतोय. तिची आहे डिक्लेअर झोन, त्यामुळे 1च रन इथे मिळेल. 37 या अंकावरती जाऊन पोहोचते ती धावसंख्या. चांगलं सजवलं गेलेलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणाला अनुसरून केली जाणारी गोलंदाजी आणि एक महत्त्वपूर्ण पकडल्या गेलेल्या कॅचेस. यावी स्टेट आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे फटका दमदार. धावा 6, षटकार. आवश्यकता होती षटकाराची, आवश्यकता होती मोठ्या फटकेची. कारण जर गोलंदाजावरती दबाव निर्माण करायचा असेल तर एखादा बिग हिट खेळणं गरजेचं असतं, मोठा फटका खेळणं गरजेचं असतं आणि तो मोठा फटका इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या 43 रन, 43 धावा. शुभम आमरे मैदानात दाखल झाल्या आपण चर्चा करत होतो, याच्यामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जेव्हा संधी मिळते ती संधीचं सोनं करता आला पाहिजे आणि ते सोनं करण्याचा प्रयत्न यावेळी शुभम आमरे करेल का हे ते गरजेचं आहे. निहारचा पुढचा चेंडू, गती कमी होती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न इथे पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल ती 1 रन आणि षटक क्रमांक समाप्त होतोय ते यावी 5वं. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना राम जानकी गावकडी संघाची धावसंख्या 4 गडी बाद 44. 4-4-4 अशी आपल्याला धावसंख्या इथे पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू इथे बाकी आहेत. सलामीवीर एजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु जो ब्लास्ट अपेक्षित आहे, जे आक्रमण अपेक्षित आहे ते आतापर्यंत त्याच्या माध्यमातून इथे झालं नाहीये. परंतु या शेवटच्या 6 चेंडूमध्ये एजाज कुरेशी कशा पद्धतीने लढतो, कशा पद्धतीने खेळतो, कशा पद्धतीने धावसंख्येला पुढे घेऊन जातो हे खूप महत्त्वाचं इथे ठरणार आहे. परंतु यावेळी लक्ष्मीकांत भाटे संघाच्या लोकल बॉईजने मात्र दमखम दाखवलाय. तर्जेदार गोलंदाजीचा नमुना त्याने पेश केलाय आणि त्याच्या जोडीला पनवेलचे धुरंधर खेळाडू आदित्य मोरे आणि सचिन मोरे यांच्या माध्यमातून पॉवर प्लेची हाताळली गेलेली 2 षटकं आणि त्यामुळे कम्प्लिटली ब्लॉक केलं गेलं होतं ते धावसंख्येला. लाजवाब केली गेलेली सुरुवात लक्ष्मीकांत भाटे संघाच्या माध्यमातून. यावेळी शेवटचे 6 चेंडू घेऊन बॉलिंग मार्गवरती इथे दाखल होतोय मंजुनाथ. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यस आणि इथे लेग बिफोर विकेटचा शिकार LBW. पंचांच्या माध्यमातून इशारा इथे आपल्यापर्यंत पोहोचलाय. एजाज कुरेशी निराश आहे परंतु यष्ट्यांच्या बरोबर मध्ये सापडतोय, त्यामुळे LBW इथे शिकार बनलाय तो एजाज कुरेशी.
पाचवा धक्का राम जानकी गावकडी संघाला इथे बसतोय. चर्चा चालले, निराश आहे एजाज, परंतु अंपायर डिसिजन इथे दिलं गेलंय. LBW आउट. एजाज कृषीच्या स्वरूपात बसलेला हा पाचवा धक्का आणि सर्व आयकॉन खेळाडू यावेळी डगआउटच्या दिशेने परतलेले पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर राम जानकी गावकडी संघाचा महेश दळवी. महेश दळवी यावेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाले. आपण जेव्हा एक ग्रामपंचायत स्पर्धा पाहत असतो त्यावेळी महेश दळवी आणि अक्षय राठोड हे सलामीवीर म्हणून आपण पाहत आलोय, परंतु यावेळी आयकॉनला दिली गेलेली संधी आणि त्यामुळे त्यांना इथे सलामीवीर म्हणून धाडलं गेलं होतं. महेश दळवीला थोडंसं उशिराने मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय जरूर, परंतु त्याच्यामध्ये शेवटच्या काही चेंडूंमध्येही धमाका करण्याची क्षमता आहे. यावेळी मंजूचा हा बॉल आहे, ऑफस्टिकच्या बाहेर होता. बिगीत करण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु यावेळी पाहायला मिळतोय तो डॉट बॉल. मंजू 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 अप्रतिम गोलंदाजी, कम्प्लिटली ब्लॉक केलं या स्टार कास्टला. राम जानकी गावकडी संघाकडून खेळणारे हे धुरंधर खेळाडू, स्टार खेळाडू, टेनिस विश्वातील ब्रँड खेळाडू आणि यांना रोखण्याची किमया केले लक्ष्मीकांत भाटे संघाकडून. लोकल बॉईज निहार भाटकर आणि मंजू याच्या माध्यमातून यावेळी स्ट्रेट खेळ आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय, बॉल फील्ड करतोय, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो करेल आणि मिळेल तिथे सिंगल रन. एक धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 45 रन, 45 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना स्ट्रायकिंग एंडला शुभम. हो यावी खडे खडे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने मात्र बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. घोषित स्वरूपात मिळेल ते 1 रन. मंजू इथे खुश असेल कारण इथे मात्र मोठा फटका आतापर्यंत लगावला गेला नाहीये. सिंगल वरतीच फलंदाजी होताना या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 46. लो फुलटॉस बॅट वरती घेतलाय, मिड ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल आणि याही चेंडूवरती 1 रन. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मंजुनाथ समोर महेश दळवी. इथे बिगिट पाहायला मिळेल का आवश्यकता आहे तरच एक फायटिंग स्कोर इथे आपण जरूर समजू शकतो. आणि यावी फटका मिस झालाय. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल, 1 रन मिळेल. एकाच धावेवरती मानावं लागलं समाधान आणि 6 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना राम जानकी गावकडी संघाने धावा बनवल्यात त्या 48. 5 गडी बाद 48. 49 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय लक्ष्मीकांत भाटे संघासमोर. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण कुणावरती हावी ठरणार थोड्याच वेळात इथे आपल्याला पाहायला मिळणार. यानंतर होणारा सामना दावदेश्वर नाणीज विरुद्ध गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. दावदेश्वर नाणीज विरुद्ध गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. यानंतर होणारा सामना दावदेश्वर नाणीज ज्याने पहिला सामना गमावलाय आणि त्याच्या विरुद्ध खेळेल तर दुसरा सामना गमावणारा संघ गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. दोन्ही संघाचे संघनायक टॉस टॉक बॉक्सच्या दिशेने या. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला
आणि ज्याप्रमाणे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला होता. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आणि धावांचा पाठलाग करायचा हा इरादा घेऊन मैदानात उतरलेला संघ आणि कम्प्लिटली स्टारकास्ट असणाऱ्या या बलाढ्य संघाला त्यांनी रोखण्यात यशस्वी ठरलेत. आपण वळतोय यानंतर होणारा सामना धावदेश नाणीज विरुद्ध गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. सन्माननीय दिवाकर मयेकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस इथे उडवला जातोय आणि यावेळी टॉस जिंकला गेलाय तो दावदेश्वर नाणीज संघाने. पुन्हा एकदा आपण टॉसचे विजेते ठरल्यात. काय असेल आपला निर्णय? आम्ही फिल्डिंग करू. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहे. लगातार आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच करण्याचा निर्णय घेत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजावरती विश्वास दाखवण्याचा आहे इरादा. मगाच्या मॅचमध्ये थोडा जास्त रन गेला पण यावेळी आम्ही कमी कमी धावांसंख्येत रोखू. यस आणि आतापर्यंत ज्या ज्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले म्हणजे गुड मॉर्निंग असेल आणि त्यानंतर आपण हा सुरू असलेला सामना पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलेला संघ थोडासा इथे हावी ठरलाय आणि त्यामुळेच तुम्ही पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय की काय? नाही, मागच्या वेळेला आमच्या जरा बॉलर्सला थोडे रन्स बसले पण आम्ही आता कंट्रोलमध्ये बॉलिंग करू आणि कमीत कमीत रन्स देऊ. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. धावदेश नाणी संघ टॉसचा बॉस ठरलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते ते गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला. वळूया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. धन्यवाद. एकोणपन्नास धावांचं लक्ष्य. 36 चेंडूमध्ये 49 धावा बनवायचे आहेत विजयी होण्यासाठी लक्ष्मीकांत भाटे संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल तो प्रफुल्ल पाटील मॅन फ्रॉम पनवेल. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अश्विन भाटकर. अश्विन भाटकर आणि प्रफुल्ल पाटील ही जोडी. स्ट्रायकिंग एंडला प्रफुल्ल पाटील मॅन फ्रॉम पनवेल. परंतु बॉलिंग मार्गवरती इथे दाखल होतोय गोलंदाज आशिष मेहरुल. पाऊल पेचं पहिलं षटक. राईट बोल दी विकेट. आखूर टप्पा विकेट करण्याचा प्रयत्न. उंचावेमध्ये आहे बॉल. योगेश पेटकर बॉल खाली येतोय पकडतोय पहिल्याच बॉल मध्ये विकेट. ज्या पद्धतीने आपण फर्स्ट इनिंग मध्ये राम जानकी संघाचा योगेश पेटकर कॅच आउट झालेला पाहायला मिळाला आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना पलटवार इथे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आशिष मेहरुल कॅच आउट होऊन गोल्डन डकचा शिकार ठरवून डग आउटच्या दिशेने परततोय. पलटवार केला जातोय यावी राम जानकी गावखडी संघाच्या माध्यमातून. गोल्डन डक. योगेश पेनकर कॅच घेतल्या घेतल्या त्याने आपला राग इथे व्यक्त केलाय कारण तोही निराश झाला होता. पहिल्याच बॉलमध्ये कॅच आउट झाला होता आणि त्याला पलटवार देत असताना पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट लक्ष्मीकांत भाटे संघाची. आशिष मेहरुल यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर परततोय. न्यू बॅटर अनुज नेवरेकर. अनुज नेवरेकर वरती इथे जबाबदारी सोपवली गेली. तो मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलमध्ये पॉवरफुल मिळवलेली विकेट आणि एक चांगली सुरुवात. पलटवार करण्यास केली गेलेली सुरुवात इथे म्हणावी लागेल राम जानकी गावखडी संघाच्या माध्यमातून. अनुज नेवरेकर सामना करण्यासाठी इथे सज्ज होईल. आशिष मेहरुल यशस्वी गोलंदाज इथे ठरलाय. पुढील चेंडू यावी परफेक्ट यॉर्क होता. परफेक्ट यॉर्क होता.
बॅटला इथे थोडासा आदळलेला पाहायला मिळालाय, बॅटची कडा घेतलेला पाहायला मिळालाय, परंतु स्कोर कार्ड मध्ये मात्र इथे कोणताही बदल झालेला पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे. पुढील चेंडू आणि यावी आखूड टप्पा गती सर्रास पाहायला मिळते. कट करण्याचा होता प्रयत्न, परंतु वेग एवढा भन्नाट पाहायला मिळाला की खेळायचा होता. यावी कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. बॉल मिळाले ती फक्त 1 रन. धावसंख्या इथे पोहोचते. संघाचा खातं इथे ओपन होते 1 या अंकावरती. लेफ्ट हँडेड फलंदाज अश्विन भाटकर लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. फील्डवरती नजर देतोय. आशिष मेरुल यावी फील्डवरती नजर देऊन योग्य ठिकाणी योग्य खेळाडू त्याने इथे घेतलाय. आखूड टप्पा ठेवलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फिरकावून दिलाय, परंतु डिक्लेअर झोन आहे, घोषित क्षेत्र. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. विनय गोवेकर, विनय गोवेकर आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. यस, थोडासा वेळ इथे घेतला जाईल. सज्ज होईल तो आशिष मेहरुल. अनुज नेवरेक, अश्विन भाटकरने खेळलेला फटका डिक्लेअर झोन. 1 रन. स्वतःचा खाते इथे ओपन. धावसंख्या 2 या अंकावरती पोहोचले. 49 धावांचा करायचा इथे पाठलाग. यशस्वीपणे पाठलाग करण्याचा इरादा त्यांनी जरूर स्पष्ट केलाय. आणि हाही चेंडू खूपच वेगवान पाहायला मिळतोय. मिडल स्टिक वन थोडासा बाहेर आलेला पाहायला मिळाला. यष्टीरक्षक आहे अवे फ्रॉम द विकेट पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक योगेश पेनकर यांनी इथे केलाय बॉल फील्ड. निर्धाव चेंडू आणि यावी फटका चुकलाय. हवेमध्ये आहे बॉल. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल कॅच केला जाईल. मिड ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल खाली येतोय आणि इथे पकडतोय. एक लाजवाब कॅच. दुसरा धक्का इथे बसलाय तो लक्ष्मीकांत बाटे संघाला. दमदार पलटवार इथे म्हणावा लागेल तो राम जानकी गावखडी संघाच्या माध्यमातून. 49 धावांचं लक्ष्य. गोलंदाजाने अतिशय अप्रतिम कामगिरी केली ती लक्ष्मीकांत भाटे संघाच्या कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखलंय, परंतु फलंदाजीमध्येही फलंदाजीचा दर्जा इथे दाखवावा लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल आणि गोलंदाजी आणि फलंदाजी यांच्या माध्यमातून जर चांगली कामगिरी ते झाली तरच आणि तरच कुठेतरी लक्ष्मीकांत भाटे संघ या स्पर्धेमधील आणखीन एक विजय साजरा करू शकतो. मैदानात प्रवेश करतोय पनवेल ला बिलॉंग करणारा आदित्य मोरे. आदित्य मोरे आणि अनुज नेवरेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. फील्डमध्ये वारंवार इथे बदल केला जातोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. अमोल भोसले यांच्यावरती दर्शवला गेलेला विश्वास. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळाली ती फक्त आणि फक्त 2 धावा. अजूनही 47 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील ते 30 चेंडू आणि 47 धावा. दोन्ही संघांनी पहिले सामने जिंकलेत, त्यामुळेच आपापसात लढतानाही पाहायला मिळत आहेत. यावी कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आणि त्याच्या माध्यमातून केलं गेलेलं इथे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक उभा होता. बॉलचा केला गेलेला पाठलाग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल फील्ड केला डीपला आणि थ्रो केलाय.
ओ क्लीन बोल्ड आहे, क्लीन बोल्ड आहे. परफेक्ट यॉर्क पाहायला मिळतोय. लाजवाब डिलिव्हरी ते बडावी लागेल अमोल भोसलेची. परफेक्ट लाईन लेन, अचूकता, भेदकता आणि इथे फसलाय तो फलंदाज. माघारी परतावं लागतंय. ते अनुज याला, अनुज नेवरेकर निराश असेल परंतु यावेळी गोलंदाजाने मात्र इथे कमाल केली म्हणावं लागेल. काय फेकला चेंडू, वेगवान होता अमोल भोसलेचा आणि इथे कम्प्लिटली चकला गेला तो फलंदाज अनुज नेवरेकर. ठगआउटच्या दिशेने परततोय. मोहरा क्रमांक 3 इथे गारज झालाय. अडचणीमध्ये येतोय लक्ष्मीकांत भाटे संघ. अजूनही 47 धावांची आहे इथे आवश्यकता. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावरती अमोल भोसले यशस्वी गोलंदाज इथे ठरलाय. रुद्र सुर्वे हा खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला इथे दाखल होतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवर बाज गोलंदाजी अमोल भोसले याची. क्लीन बोल्ड, आणखीन एक विकेट. मैदानात दाखल झाल्या मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागतोय. रुद्र सुर्वे याला, रुद्राचा रुद्र अवतार इथे पाहायला मिळाला नाही परंतु अमोल भोसलेने मात्र इथे आपला रूप दाखवून दिले, स्वरूप दाखवून दिले. सलग 2 चेंडूवरती 2 क्लीन बोल्ड इथे पाहायला मिळत आहेत. अमोल 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 अनमोल अशा विकेट 2 प्राप्त केल्या त्या अमोल याने. पलटवार लाजबाब राम जानकी गावखडी संघाच्या माध्यमातून थोडस वळण घेताना हा बॉल इथे पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉडी यांच्यामध्ये जी गॅप होती त्या गॅप मधून चेंडू यष्टांचा वेध घेताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे दुसरा लगातार बोल्ट आउट इथे पाहायला मिळाला तो अमोल भोसले याच्या गोलंदाजीवरती. सचिन मोरे यावेळी क्रीडांगणामध्ये प्रवेश करेल आणि दोन्हीही मोरे बंधू यावेळी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आदित्य तर दुसऱ्या बाजूला सचिन. आणि हा हॅट्रिक चेंडू इथे असेल. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळेल का आणि हा कारनामा अमोल भोसले करू शकेल का याचं उत्तर येणारा हा चेंडू इथे देऊन जाईल. यस, सुरुवात होईल. अमोल हॅट्रिक चेंडू, गती कमी, स्क्वेअर लेगला खेळला गेलेला फटका, क्षेत्ररक्षका पाहत राहील बॉलकडे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार, चौकार. धावसंख्या पोहोचेल 8 या अंकावरती. अजूनही 41 धावांची आवश्यकता इथे राहते. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. पॉवर प्लेचं दुसरं षटक अमोल भोसले इथे हाताळतोय. लगातार 2 चेंडूवरती 2 क्लीन बोल्ड इथे मिळवलेत, 2 विकेट प्राप्त केल्यात परंतु पुढील चेंडूवरती लगावला गेलेला चौकार. यावी रिवर्स फटका, रिवर्स फटका, अप्रतिम शॉट आहे आणि रिझल्ट ही अप्रतिम आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शॉट ऑफ द नाईट इथे आपण म्हणू शकतो. जेव्हा सरळ हाताने धावा निघत नाहीत तेव्हा उलटा पुलटा खेळावं लागतं आणि यावेळी उलट्या बॅटने खेळला गेलेला हा फटका, रिवर्स फटका अटेम्प्ट करतोय. लागला तर आबाद, नाहीतर होणार इथे बर्बाद. परंतु बॉल इथे परफेक्ट लागला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला आणि इथे आपल्याला पाहायला मिळाला शानदार षटकार. शॉट ऑफ द नाईट. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 14 या अंकावरती. लाजवाब फटकेबाजी पनवेलच्या या धुरंधर खेळाडूकडून. सचिन मोरे, वारे वारे, काय ती फलंदाजी, काय तो फटका. यावेळी परफेक्ट यॉर्क आहे, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर खेळला गेलेला आणि त्यानंतर मिळालेली 1 रन. षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पाठलाग करत असताना लक्ष्मीकांत भाटे संघाची धावसंख्या येते 15 धावा.
धावसंख्या येते 14, 14 रन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 14. यस, अंतिम स्कोर 15 धावा, 15 रन. धावसंख्या येते 15. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. चौतीस धावांची आवश्यकता अजून इथे आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज इथे दाखल होतोय. लेट कट खेळताना इथे पाहायला मिळाला तो फलंदाज. फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळते. डिक्लेअर स्वरूपात मिळालेले 1 रन. गुरुमुद्रे बॉलिंग मार्क वरती, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यस, याही वेळी यॉर्क फेकला गेला होता. सॉफ्ट हँडचा प्रयत्न केलाय, ड्राईव्ह केले. 1 रन इथे मिळते. लगातार 2 चेंडूवरती सिंगल पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राईक रोटेट केले जाते. 2 मोरे बंधू, पनवेलला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू, आदित्य मोरे, सचिन मोरे. आणि हे जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहतील तोपर्यंत कुठेतरी आशा पल्लवित होऊ शकतात लक्ष्मीकांत भाटे संघाच्या. कारण यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत हे जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर मात्र इथे रिझल्ट जरूर इथे वेगळा आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एला आदित्य. हो, यावी स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला बॉल पाहायला मिळतोय. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा कॉल इथे मात्र दिला गेलेला पाहायला मिळाला नाहीये. एकाच धावेवरती मांडलं गेलेलं समाधान, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये जोडली गेलेली 1 रन. धावसंख्या 18. 31 धावांची आवश्यकता आहे. गुरु पुढील चेंडू. ओहो, यावेळी बिग हिट खेळण्याचा प्रयत्न होता. पायावरती आदळतोय बॉल आणि बाईच्या स्वरूपात 1 रन. रिस्की रन इथे होती. गुरुमुद्रे तेवढ्याच गतीने बॉलवरती पोहोचलाय. नॉन स्ट्राईक एंडला यष्टांच्या दिशेने थ्रो करण्याचा प्रयत्नही करताना तो पाहायला मिळाला, परंतु LBWचं अपील इथे केलं गेलं होतं गुरुमुद्रेच्या माध्यमातून. परंतु पायावरती आदळलेला बॉल आणि त्यानंतर घेतली गेलेली 1 रन. एक रिस्की रन आहे, धोकादायक घेतली गेलेली रन इथे पाहायला मिळते. धोका तर स्वीकारावा लागेल. नेहमी म्हटलं जातं रिस्क घेतली की तोटा होतो, परंतु मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा रिस्क घेणाराच मोठा होतो. त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्ही रिस्क घेतलीच पाहिजे आणि ती रिस्क इथे घेतली गेली. हो, यावेळी आखूड टप्पा होताच. बॉन्स कमी पाहायला मिळाला, त्यामुळे ऑन साईडला भिरकवून देण्याचा प्रयत्न यावेळी फलंदाजाने केला होता जरूर, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथे झाला नाहीये. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. धावसंख्या 19. तिसरं षटक आहे इथे प्रगतीपथावर. मोरे बंधू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना गुरुचा बॉल फुल टॉस चेंडू आहे. संधी मिळते, बिग केलंय, परंतु अमोल आहे तिथे सीमारेषेच्या दरम्यान खेटून पाहायला मिळतोय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पेश केलं गेलंय. आणि इथे डगआउटच्या दिशेने पाहूया. परतताना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक विकेट इथे गमावले ते लक्ष्मीकांत भाटे संघाने. आदित्य मोरे कॅचआउटच्या स्वरूपात यावेळी डगआउटच्या दिशेने परतील. मोरे बंधूंची पार्टनरशिप बिल्ड होत असताना मिळालेला हा ब्रेक थ्रू
आणि अमोल भोसलेच्या माध्यमातून सीमारेषेच्या दरम्यान केली गेलेली अप्रतिम फिल्डिंग. वेल जज कॅच पाहायला मिळते ते अमोल भोसले याच्या माध्यमातून दमखम दाखवलंय. कारण पहिल्या सामन्याचा हिरो ठरला आणि त्यानंतर या सामन्यामध्येही चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये कमाल केली. भले तो फलंदाजीमध्ये आपला जलवा दाखवू शकला नाही, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने आपला जलवा इथे दाखवलाय. सलग 2 चेंडूवरती बोल्ट आउट करण्याचा कारनामा त्याने इथे केला आणि त्याचबरोबर सीमारेषेच्या दरम्यान वेल जज कॅच इथे पकडताना पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच त्याच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं आणि त्याला या मॅचमध्ये आयकॉन प्लेअर म्हणून खेळवलं गेलंय. अक्षय राठोडने घेतलेला तो निर्णय आणि तो निर्णय इथे सार्थकी ठरतोय. धावसंख्या 19, 5 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावा. रिक्वायर रन रेट पर ओव्हर 10. राजेश शोरटे या संघासोबत जोडला गेलाय, परंतु त्याला विश्रांती देऊन अमोल भोसलेला इथे आयकॉन म्हणून आजमावलं गेलंय. आणि अक्षयने दाखवलेला विश्वास अमोल भोसलेने इथे सिद्ध केलाय, सार्थकी लगावलाय. यावेळी बॅकफुटवरती येऊन सॉफ्ट हँडचा वापर करून फक्त दिशा दिली बॉलला. पॉईंटच्या दिशेने चेंडू कॅरी होईल. 1 रन इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 29 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहे ते 23. 1-1 रन 1-1 बॉल. प्रत्येक येणारा डॉट बॉल आशा पल्लवित करेल तो रामजानकी गावकडी संघाची, परंतु इथे घेतली जाणारी प्रत्येक रन मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाईल ते लक्ष्मीकांत पाटे संघाला. एक चांगला बाउन्स मिळालेला हा बॉल इथे पाहायला मिळतोय. शोल्डरला लाईनला फेकला गेलेला हा बॉल इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. यावी बिग हिट आहे. सीमारेषेच्या पलीकडे कैलासवासी प्रवीण भाटकर डग आउटच्या दिशेने खेळला गेलेला हा मोठा फटका 6 धावा देऊन जातोय. आशिष मेहरुल वरती चढवला गेलेला हल्ला 6 धावांचा मारला गेला इथे डल्ला. अप्रतिम खेळला गेलेला शॉट इथे पाहायला मिळतोय. कर्णधार निहार भाटकर, लक्ष्मीकांत भाटे संघाचा खेळाडू. धमाका, लाजवाब फटका. डगआउट कैलासवासी प्रवीण भाटकर या डगआउटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे लगावला गेलेला फटका इथे पाहायला मिळालाय. आशिष मेहरुल पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. करत नाहीये चूक, पकडतोय झेल आणि इथे मात्र संपतोय निहार भाटकरचा खेळ. 6वा धक्का लक्ष्मीकांत भाटे संघाला निहार भाटकरच्या स्वरूपात इथे बसलाय. एक षटकार ठोकून त्याने आगाज दिला होता, इरादा स्पष्ट केला होता, परंतु त्याच नंतरच्या पुढील चेंडूवरती मात्र इथे मिस टाइम शॉट. थोडा काळ हवेमध्ये राहिलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 30 यार्ड मध्ये खेळाडू होता. थोडासा मागे सरकला, जज केलं आणि एक चांगला झेल इथे पकडताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. त्यामुळे आणखीन एक मोहरा इथे गारद होतोय तो लक्ष्मीकांत भाटे संघाचा. धावसंख्या आहे ती 26. 6 गडी बाद 26. 4थं षटक प्रगतीपथावरती इथे सुरू आहे. न्यू बॅटर सूरज भजंत्री यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. 14 चेंडू 23 धावा. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो, परंतु कुणाला तरी इथे आक्रमण करावं लागेल. परफेक्ट मिडल करून इथे खेळणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सिंगल डबल घेत गोलंदाजावरती आणि क्षेत्ररक्षकावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी लक्ष्मीकांत भाटे संघ इथे करताना दिसला नाही. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे करताना दिसलाय आणि हा सामना मोठ्या फटकांच्या जोरावरती जिंकण्याचा प्रयत्न लक्ष्मीकांत भाटे संघ करताना इथे दिसतोय. त्यामुळे तिथे एक थोडीशी चूक झालेली पाहायला मिळेल. यावेळी अंपायरचा इशारा येतोय. वाईट बॉल एक अतिरिक्त स्वरूपात मिळेल ती 1 रन. त्याचबरोबर एक एक्स्ट्रा बॉल मात्र इथे फेकावा लागणार आहे. तो आशिष मेहरुल याला. धावसंख्या पोहोचते 27 या अंकावरती. अजूनही 22 धावांची आवश्यकता. आशिष आकुट टप्पा आहे. हे क्लासी शॉट आहे. पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका.
एक रन इथे मिळाले. दुसऱ्या धावेचा दिला गेला इथे कॉल. नॉन स्ट्राईक एंडला केला जातोय थ्रो आणि रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केले गेलेला या 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे काय, रन आणि टर्न परफेक्ट जर झाली तर एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करता येत असतं. आणि याही वेळी हाफ मिस डिलिव्हरी ती पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन फेकला गेलेला बॉल, एक चांगला बाउन्स आणि निर्धाव चेंडू. षटक क्रमांक समाप्त होते. ते यावेळी चौथं. धावसंख्या 29. 6 गडी बाद. समीकरण इथे राहते 12 चेंडू आणि 29 धावा. 12 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. प्रति ओव्हर 10 रिक्वायर्ड रन रेट इथे असेल. बारा चेंडू 20 धावा. पर ओव्हर 10 रन रिक्वायर्ड रन रेट. मॅच अजूनही बनवू शकते, परंतु ती बनवण्यासाठी कुणाला तरी स्वतःला मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवावं लागेल. आणि कारण समोर आहे तो गुरु मुद्रे, बेस्ट बॉलर. राम जानकी गावकडी संघाचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी स्टेपिंग करून खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न हवेमध्ये पाहायला मिळतोय. बॉल अक्षय राठोड बॉलमध्ये पोहोचला, परंतु झेल मात्र पकडू शकला नाहीये. एक रन इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचते. 19 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 19 धावा. सूरज 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 स्ट्रायकिंग एंडला. गुरुमुद्रे पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय. ओहो, यावी एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सरप्राईज डिलिव्हरी इथे ठरते. ते सूरज साठी आलेला हा निर्धाव चेंडू. अचूकता इथे पाहायला मिळाली या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि या विकेटची आपण वारंवार चर्चा करत होतो की या खेळाडूला माहिती आहे या विकेटची कमी आणि हमी, आणि त्यामुळे योग्य दिशेने योग्य टप्पा इथे राखताना पाहायला मिळतो गुरु मुद्रे. आणि त्यामुळे हवी ठरलाय गोलंदाजांवरती तो गुरु. यावेळी अंगावरती आदळतोय बॉल. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक रन इथे मिळेल ती लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचते 31 या अंकावरती. अजूनही 18 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. 3 षटकार इथे लगवण्याचा प्रयत्न होईल का. 9 चेंडू आणि 18 धावा. गुरु 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 यावी परफेक्ट यॉर होता, परंतु तेवढाच क्लासी शॉट मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलाय. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेसाठी कॉल इथे दिला जातोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला जाईल, परंतु पोहोचणार नाही तो क्षेत्ररक्षक. स्ट्राईक सचिनकडे राहण्यासाठी विकेटचं दिलं गेलेलं हे बलिदान इथे म्हणावं लागेल. कारण स्ट्राईक सचिनकडे राहणं अपेक्षित होतं. हा गेम प्लॅनचा एक भाग होता आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेचा केला गेलेला प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात गारद झालेला हा खेळाडू. सातवा धक्का इथे बसलाय लक्ष्मीकांत पाटे संघाला. 1 रन संघाच्या खात्यामध्ये ती जोडली जाईल. मंजुनाथ यावेळी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि मंजुनाथ यांच्यामध्ये चाललेली चर्चा आहे. सचिन 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 शेवटच्या बॉलपर्यंत सचिन मैदानाच्या आतमध्ये राहण्याचा इरादा इथे स्पष्ट करतोय आणि आवश्यकता आहे. कारण एका बाजूने रणधुरंदर असा अनुभवी खेळाडू, कमी वयामध्ये क्रिकेटची चांगली उंची आणि पनवेलला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पनवेल रायगड पेन या विभागातून दमखम दाखवला गेलेला खेळाडू, परंतु या मैदानाच्या मध्ये दमखम दाखवतोय तो गुरु मुद्रे. सरस अशी गोलंदाजी, सामन्याला सेट करून देणारी अशी गोलंदाजी गुरु मुद्रे. लगातार दुसऱ्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करताना पाहायला मिळालाय. पहिला सामना खेळत असताना गेम चेंजर फेकली गेलेली ओव्हर आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सामन्याला सेट करून देणारी ओव्हर.
लो फुल टॉस स्टेट खेळलाय, एकदम स्टेट येतोय. क्षेत्ररक्षकाने जम्प करून बॉलला फील्ड केलंय, कारण इथे विकेट पेक्षा धावांना महत्व आहे आणि त्या महत्वपूर्ण 2-3 धावा इथे रोखल्यात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं ते सचिन याला आणि षटक क्रमांक समाप्त होतोय. ते यावी 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 33. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. अंपायर तेवढा दबाव जास्त असतो, दबाव मोठा असतो आणि या दबावामध्ये कोण चांगला प्रभाव पाडतो तेही ते पाहणं आवश्यक असेल. बॉलिंग मार्कवर इथे सज्ज होतोय शुभम आमरे. शेवटचे 6 चेंडू शुभम आमरेच्या हातामध्ये सोपवले गेलेत. यष्टीरक्षक योगेश पेंडकर यष्टांना खेटून उभा असलेला पाहायला मिळणार आहे, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतो सचिन मोरे. शुभम निर्णायक रिझल्ट देणारे, या सामन्याचा रिझल्ट सांगणारे हे 6 चेंडू घेऊन. पहिला चेंडू दवडलाय सीमारेषेच्या खूपच दूर. 6 धावांसाठी धावांचा आलापूर. बॉल गेलाय खूपच दूर. पाहायला मिळतो इथे दमदार शानदार सचिन मोरेचा जय भैरव चषक षटकार. 5 चेंडू आणि 10 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये बावा. वा रे वा सचिन मोरे पहिल्या चेंडूवरती केला वार. बॉल गेलाय सीमारेषा पार आणि ब्रँडेड पाहायला मिळाला इथे सचिन मोरेचा षटकार. मॅन फ्रॉम पनवेलचा हा सितारा शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहतोय. पहिल्या चेंडूवरती शुभम आमरेवरती केलाय त्याने वार. योगेश पेंडकर यावेळी स्वतः सीमारेषेच्या दरम्यान येतोय. पहिला सामना खेळत असतानाही महागडं षटक ठरले होते ते शुभम आमरेचं. 18 धावा खर्च केल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती शुभम आमरेवरती केला गेलेला वार पाहायला मिळालाय. 6 धावा इथे ठोकल्यात त्या सचिन मोरे याने. वारे सचिन मोरे. योगेश पेंडकर सीमारेषेच्या दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेने तो इथे पाहायला मिळेल. अमोल भोसले यावी चर्चा करतोय, बातचीत करतोय. आपण थोड्याच वेळापूर्वी चर्चा केली होती की पहिल्या 2 चेंडूमध्ये जर मोठा फटका इथे खेळला गेला तर गोलंदाजावरती दबाव निर्माण केला जाऊ शकतो. तो दबाव इथे निर्माण होतो का ते पाहायचं आहे. सचिन फील्डवरती नजर देऊन खेळण्यासाठी ते सज्ज होईल. 5 चेंडू आणि 10 धावाचं समीकरण असताना फेकला जाणार पुढचा चेंडू आखूड टप्पा आहे आणि हाही चेंडू सीमारेषा पार. षटकार. बॅक टू बॅक षटकार इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज झालाय हक्का बक्का आणि इथे फलंदाज लगावतोय लागोपाठ छक्का. शानदार फटका. न सूरत देखता है न ये मूरत देखता है, ये तो अपनी जरूरत देखता है. काय फटका खेळाय सचिन मोरे. वारे मॅन फ्रॉम पनवेल. धमाका ब्लास्ट. 4 चेंडू 4 धावा. जे समीकरण 6 चेंडू मध्ये 16 असं आपण पाहिलं होतं ते समीकरण आता 4 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. लगातार 2 खेळले गेलेले मोठे फटके, लगातार लगावले गेलेले 2 षटकार आणि त्यामुळे बदललेलं चित्र. पनवेलचा हा सितारा सचिन मोरे. वारे फेकला जाणारा बॉल आहे. ओ यावेळी आणखी एक वार करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू 4 धावा.
परंतु आणखीन एक जर इथे डॉट बॉल आला तर मात्र राम जानकी गावकडी संघ कमबॅक करू शकेल. हा बॉल खूप महत्वाचा आहे कारण इथे उलटफेर करायचं आहे. यावी उंच हवेमध्ये खेळला गेलेला बॉल सीमारेषा पार आणि या सामन्यामध्ये पलटवार करताना इथे पाहायला मिळालाय वारे वारे सचिन मोरे. लगातार काय ती फलंदाजी, काय ते फटके, काय तो रिझल्ट. मॅच विनिंग इनिंग खेळताना लक्ष्मीकांत भाटे संघाकडून खेळणारा पनवेलचा हा सितारा वारे वारे सचिन मोरे. काय धमासान युद्ध पाहायला मिळालं. राम जानकी गावकडी विरुद्ध लक्ष्मीकांत भाटे यांच्यामध्ये खेळला गेलेला हा सामना. टॉस जिंकला होता लक्ष्मीकांत भाटे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखलं गेलं ते राम जानकी गावकडी संघाला आणि इथे मात्र वाघासारखा लढला, वाघासारखा भिडला आणि आपल्या संघाला इथे विजय मिळून संपादन करून देताना आपल्याला दिसला तो लक्ष्मीकांत भाटे संघाचा पनवेलचा सितारा सचिन मोरे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, ओन अँड ओनली गेम चेंजर, मॅच विनर लक्ष्मीकांत भाटे संघाचा सचिन मोरे. धावदेश्वर नाणी संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण खेळाचा निर्णय घेतलाय. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबला फलंदाजीसाठी ते आमंत्रित केलंय.